मित्रांनो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील महत्त्वाचे अभयारण्य आणि जिल्हा हे बघणार आहोत। कारण फॉरेस्ट गार्डमध्ये बघा किंवा इतर सरळ सेवेमध्ये फॉरेस्ट गार्डमध्ये तर 4 मार्क नक्की असतात याच्यावर आणि इतर सरळ सेवेमध्ये 2 मार्क नक्कीच असतात। तर कोकण विभागातले बघा कर्नाड आहे हा रायगडमध्ये, तानसा आहे पालघर, फणसाड आहे रायगड, तुंगासेश्वर आहे पालघर आणि मालवण आहे महाराष्ट्रातील, जो की एकमेव सागरी अभयारण्य आहे, तो सिंधुदुर्गमध्ये आहे। त्याच्यानंतर बघा राधानगरी आहे गव्यांसाठी प्रसिद्ध, जो की कोल्हापूर येथे आहे। कोयना आहे सातारामध्ये, भीमाशंकर शेकरू खारींसाठी प्रसिद्ध, जो की पुणे व ठाणे येथे आहे। सागरेश्वर हरिणांसाठी प्रसिद्ध सांगली, मयुरेश्वर पुणे, सुधागड पुणे आणि रायगड येथे आहे। त्याच्यानंतर बघा यावल हा जळगाव येथे आहे। रेहेकुरी देऊळगाव काळं विटांसाठी प्रसिद्ध, जो की अहिल्यानगर इथे आहे। माळढोक पक्षी अभयारण्य, जो की अहिल्यानगर व सोलापूर इथे आहे। म्हणजे का मित्रांनो प्रश्न जे होते पक्षी अभयारण्य महत्त्वाचे असलेले असे विचारू शकतात ते। कळसुबाई हरिश्चंद्रगड अहिल्यानगर इथे आहे। त्याच्यानंतर बघा गौताडा औट्रम घाट, म्हणजे हा संभाजीनगर जळगाव इथे आहे। जायकवाडी पक्षी अभयारण्य, जो की छत्रपती संभाजीनगर इथेच आहे। नायगाव मोर अभयारण्य, जो की बीड येथे आहे। आणि धाराशिवमधले असलेले एडशी रामलिंग घाट, नवीन माळढोक धाराशिव इथली आहे। पेंगंगा यवतमाळ आणि नांदेड याच्यामध्ये येते। मेळघाट हा अमरावती, काटेपूर्णा अकोला, आंबा बरवा बुलढाणा, ज्ञानगंगा बुलढाणा। अकोल्यामधले नरनाळा पक्षी अभयारण्य अकोल्यामध्ये काटेपूर्णा आणि नरनाळा हा महत्त्वाचे आहेत। आणि यवतमाळमधले बघा टिपेश्वर इसापूर हे यवतमाळमधले, वान अमरावती, लोणार बुलढाणा, कारंजा सोहड इथे अकोला आणि वाशिम अकोल्यामधले 2-3 आहेत बघा। स्क्रीनशॉट तुम्ही नक्की काढा मित्रांनो, हे महत्त्वाची ही माहिती। त्याच्यानंतर नागपूर विभागामधले बघा बोर अभयारण्य वर्धा आणि नागपूर, नागझिरा हा भंडारा आणि गोंदियामध्ये येते। उमरेड कऱ्हांडला भंडारा आणि नागपूर, नवीन नागझिरा गोंदिया, कोलारमार्ग राममशी, जो की गडचिरोली, चपराळा गडचिरोली, अंधारी चंद्रपूर, भामरागड गडचिरोली, कन्नाळगाव चंद्रपूर। मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट नक्की काढा आणि 1-2 तर नजर तर नक्की घुमा, जेणेकरून तुमच्या डोळ्यासमोरून हे प्रश्न केलेले असतात आणि लवकर पटकन आपल्याला पर्यायामधून उत्तर शोधण्यास मदत मिळते। मित्रांनो व्हिडिओला आवडलाच लागत तर लाईक नको करा, पण अभ्यास नक्की करा मित्रांनो, हे सांगणे। धन्यवाद।